नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे आणि आताची जी कंडिशन आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये, तर मोस्टली मोसंबीमध्ये हे शुगर बनण्याचं काम चालू असतं या महिन्यांमध्ये आणि नेमकी याच कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या ब्लॅक सॉइल आहे, ब्लॅक कॉटन आहे, म्हणजे भारी जमिनी आहेत, काळीच्या जमिनी आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल आले की शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, तर कृपया करून ते पाणी बागेच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. कुठलाही स्प्रे घेण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिलं जे काम करायचंय ते बागेच्या बाहेर ते पाणी काढून द्यायचं आहे, जेणेकरून बागेमध्ये असणारी जी ह्युमिडिटी आहे ती कंट्रोलमध्ये राहील. ह्युमिडिटी जर वाढली तर पुन्हा एकदा फायटोप्थेरा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट आहे. हार्वेस्टिंग जवळ आलेली असताना या पद्धतीचा पाऊस शेवटच्या टप्प्यात होत आहे, त्याच्यामुळे बागा वाचवण्यासाठी तुम्हाला बागेत साचलेलं जे पाणी आहे ते बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढच्या स्प्रेचं किंवा पुढील नियोजन आपण त्याच्यावर डिस्कस करू. पण सध्या तरी हा जो अतिरिक्त पाऊस झालेला आहे आणि अतिरिक्त पावसामुळे जी अतिरिक्त ओल तयार झालेली आहे ती ओल कमी करणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल चालू आहेत, तर मला त्यांना हेच सांगायचंय की सध्या फक्त तुम्ही तुमच्या बागेमध्ये वापसा कंडिशन मेंटेन ठेवा. जे साचलेलं पाणी आहे त्याला बागेच्या बाहेर जाऊ द्या. आणि विशेष करून या आठवड्यामध्ये ज्या बागा हार्वेस्टिंग झालेल्या नाही आहेत अशा शेतकऱ्यांनी रोज एक तरी व्हिजिट आपल्या बागेमध्ये देणं आवश्यक आहे, कारण या कालावधीमध्ये फायटोप्थेराचे जे सिम्पटम आहेत ते दिसायला लागतात. कृपया करून आपल्या बागेमध्ये या कालावधीमध्ये थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.